नमस्कार, मी सुरेखा. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत खमण. तर त्यासाठी मी एक मोठं बाउल घेतलं व त्याच्यात आता मी पीठ घेणार आहे डाळीचं. तर त्यासाठी मी एक छोटी वाटी घेतली. तर मी एक वाटी भरून पीठ घेतलं. त्यानंतर आता त्याच वाटीने अर्धी वाटी परत पीठ घेणार आहे. तर जवळपास मी 1.5 वाटी पिठाचं खमण बनवते. तर अशा प्रकारे मी प्रमाण घेते. तर तुम्हाला जेवढ्याचं बनवायचं तुम्ही त्या हिशोबाने बनवा. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची थोडीशी हळद. त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा लिंबू पावडर. तर लिंबू पावडर पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. जास्त आंबट लागत असेल तर थोडं एक्स्ट्रा टाका, कमी पाहिजे असेल तर थोडं कमी टाका. त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची थोडीशी साखर व चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला याच्यात मीठ व्यवस्थित टाकायचं. कारण जर जास्त झालं ना मग त्याची चव पूर्ण खराब होऊन जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं लिंबू पावडर आणि मीठ या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं. प्रमाण व्यवस्थित टाकायचं आणि साखर पण. साखर थोडीफार जास्त झाली तर काही नाही होत, म्हणजे थोडं एक्स्ट्रा गोड होऊन जातं, बाकी काही नाही, पण चव छान लागते त्याच्याने पण थोडी जास्त जरी झाली तरी. आणि त्यानंतर ते मिक्स केल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं मस्त असं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं. तर बघा मी अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बघा अशी याची थिकनेस अशी ठेवायची आपल्याला छानपैकी. थोडं पाणी अजून घातलं मी त्याच्यात. तर बघा आपलं जे बॅटर आहे ते छान झालेलं आहे. म्हणजे याच्यात आहे ना एकही गिठोळी वगैरे नाही राहू द्यायची आहे. असं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याला प्लेन. त्यानंतर आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर झाकून ठेवल्यानंतर आपण आता या कढईमध्ये पाणी टाकून म्हणजे पाणी गरम करून घेणार आहोत. आणि जे आपल्याला ताट घ्यायचं असेल तर माझ्याकडे ताट तर नव्हतं तेवढं त्या मापाचं, मग मी एका डब्याचं झाकण घेतलं. असं मस्त खुलगट झाकण येते, त्याला तेल लावून ठेवून घ्यायचं एका बाजूला. तर आपलं हे जे बॅटर होतं याला 5 मिनिटं आपण रेस्ट दिल्यानंतर आता बघणार आहोत. तर याच्यात जे लंग्स वगैरे असतील ना ते आता परत आपल्याला एकदा त्याला मस्त असं छान फेटून घ्यायचे. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचे 2 पळी म्हणजे थोडंसं तेल. आणि तेल टाकून परत त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता आपण याच्यात आता सगळ्यात आधी आपण याची थिकनेस बघून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने याची थिकनेस पाहिजे, म्हणजे असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता आपण याच्यात टाकणार आहोत खाता सोडा. सोडा म्हणजे तुम्ही जो घरात यूज करतात तो सोडा घ्यायचा आहे. तर सोड्याचं प्रमाण पण व्यवस्थित टाकायचं आहे. जर सोडा जास्त झाला ना तर मग त्याच्याने पण चव बिघडून जाते. तर हा थोडा एक्स्ट्रा वाटत होता मला, मग मी तो कमी करून घेतला. तुम्ही हवं तर याच्यामध्ये इनो पण टाकू शकतात, पण मी इनो नाही टाकते. मी साधा आपल्या घरातला सोडा टाकते. कारण काही वेळेस कसं असतं की इनो नाही राहत अवेलेबल, त्याच्यामुळे मग घरातलं सोडा कसं आहे आपण म्हणजे घरात असतोच, त्याच्यामुळे मी घरातल्या सोड्याने बनवते. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं त्या सोड्यावरती व व्यवस्थित त्याला बघा चालून म्हणजे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर बघा किती मस्त असं फ्लफी आपलं जे बॅटर आहे ते झालेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण जे कढईत पाणी ठेवलं होतं ते पाणी बघून घेणार आहोत. तर बघा ते पाणी पण मस्त म्हणजे उकळायच्या स्टेजवर आहे. त्यानंतर आता आपण त्याच्यावरती एक स्टँड ठेवलं, म्हणजे तेल लावून ठेवलेलं होतं ताट, म्हणजे ताट असेल झाकण असेल ते झाकण ठेवून त्याच्यात आता आपलं जे बॅटर तयार केलं होतं ते आता आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यात. तर आणि त्यानंतर आता आपल्याला याला कमीत कमी 6 ते 7 मिनिटासाठी असंच मीडियम गॅसवरती राहू द्यायचं आहे. तर आपली 5-7 मिनिटं झाले आहेत. तर आपण एकदा चेक करून घेणार आहोत. तर बघा अशा नोकदार नाईफ असेल किंवा काही टूथपिकची काडी असेल त्याच्याने तुम्ही चेक करून घ्या. तर थोडंसं अर्धा मिनटं राहू द्यायचं आहे मला, कारण की ती आपली सुरी जी होती ना ती थोडी प्लेन नाही निघाली. तर त्यानंतर आता आपल्याला परत चेक करायचं आहे. तर बघा आता मस्त प्लेन निघाली.
तर आपले हे जे खमंग आहे हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तर आता आपण याला बाजूला काढून घेणार आहोत आणि आता हे जे आहे ना याला गारू द्यायचे. हे गार होऊस तोपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या फोडणीसाठी आपल्याला 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर अशा प्रकारे आपल्याला घेऊन ते मस्त असे लांब लांब कट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कट करायचे आहे. तर जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर व मिरची अशा प्रकारे कट करून घ्यायचे. तर बघा कोथिंबीर आणि मिरची मी कट करून घेतली. तर त्यानंतर आता आपल्याला कढई ठेवून त्याच्यात आता टाकायचं आहे थोडंसं ऑइल, थोडं तेल टाकायचं आहे कारण आपल्याला याला द्यायची आता फोडणी. तर फोडणी देऊन झाल्यानंतर त्याच्यात टाकायची थोडीशी मोहरी, परत टाकायचं आहे थोडंसं जिरं पण टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडासा आता पहिलं टाकायच्या आहे मिरच्या, हिंग पण टाकायचं आहे. तर बघा अशा प्रकारे टाकायचं आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाका. माझ्याकडे कढीपत्ता होता पण माझ्या लक्षात नाही राहिलं तर मी विसरून गेली. तर तुम्ही कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाका आणि त्यानंतर मी टाकले थोडासा हिंग. आता हिंग टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची आहे थोडीशी साखर. तर बघा ही जी आपण काढून ठेवली होती ना ती साखर मी याच्यात टाकून देत आहे कारण हे जे पाणी आहे ना हे मस्त गोड आंबट होईल. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायची थोडीशी लिंबू पावडर कारण हे पाणी आपल्याला गोड आंबट करायचं, त्यासाठी थोडीशी लिंबू पावडर पण टाकून दिली. जर लिंबू पावडर नसेल तर लिंबू टाकलं तरी चालेल. आणि ते पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण हे जे खमंग आहे यांना कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी खमंगला कट करून घेत आहे. त्यानंतर आता हे जे पाणी आहे हे याच्यावरती व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे खमंग आहे ना ते एकच नंबर होतं आणि खूप छान होतं. तर प्लीज जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करा. तुम्हाला काय पुढची रेसिपी कुठली हवी आहे, काय हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही मला सांगा. आणि त्यानंतर आपण याच्यात टाकली मस्त छानपैकी कोथिंबीर टाकली. त्यानंतर याच्यात आपण काय म्हणतात खोबरं किसून ठेवलेलं ते टाकलं आणि त्यानंतर थोडीशी बारीक जी शेव होती ना ती पण टाकली. तर अशा प्रकारे हे जे खमंग आहे मस्त एकदम भारी होतं. तर नक्की ट्राय करा आणि मस्त एन्जॉय करा. तुम्ही हवं तर याला चटणीसोबत पण खाऊ शकतात. तर मी बघा याचीवाली तुम्हाला हे दाखवते. बघा किती सुंदर झालेलं आहे, स्पॉन्जी स्पॉन्जी झालेलं आहे, एकच नंबर झालं आहे. बघा किती छान झालं आहे. तर प्लीज एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा किती मस्त झालं आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक पण करा व कमेंट पण करा. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. ओके, बाय.